नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती किंवा बाह्य निरीक्षण पद्धती या पद्धतीचा अभ्यास करत होतो किंवा या पद्धतीच्या निरीक्षणाच्या प्रकारापर्यंत आपण आलो होतो, त्याचा राहिलेला भाग किंवा त्याच्या पुढील भाग जो आहे वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीची राहिलेली अर्धी माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या अभ्यास पद्धती बघितल्या। त्यानंतर वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती किंवा बाह्य निरीक्षण पद्धती ही कशा प्रकारची आहे, तिचं स्वरूप कसं आहे की ज्याच्यामध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीमधील व्यक्तिनिष्ठता घालवण्यासाठी साधारणपणे ही पद्धत वापरली जाते हे आपण बघितलं। त्यानंतर या पद्धतीमध्ये दोन व्यक्ती गरजेच्या असतात, ज्याचं निरीक्षण करायचं आहे ती व्यक्ती वेगळी असते आणि निरीक्षण करणारी व्यक्ती वेगळी असते। कोणकोणत्या गोष्टींचं आपण निरीक्षण करू शकतो त्याचा अभ्यास केला। त्यानंतर हे निरीक्षण पद्धतशीर आहे, विनापूर्वग्रहदूषित आहे, शास्त्रीय आहे, निरीक्षणाची पूर्वकल्पना समोरच्या व्यक्तीला असता कामा नये हे आपण बघितलं आणि संशोधनाच्या आणि मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रामध्ये ही पद्धत वापरली जाते हे देखील आपण बघितलं। आणि त्यानंतर शेवटी आपण निरीक्षणाचे जे प्रकार होते ते प्रकार कोणकोणते होते ते 6 प्रकार आपण साधारणपणे बघितले होते की ज्याच्यामध्ये नैसर्गिक निरीक्षण हा पहिला प्रकार होता, त्यानंतर सहनिरीक्षण हा दुसरा प्रकार होता, त्यानंतर परिस्थिती विश्लेषण, समय नमुना पद्धती, समूह सर्वेक्षण आणि नोंदतंत्र अशा या 6 प्रकारांचा अभ्यास आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता या निरीक्षण पद्धतीमधील राहिलेला पुढचा जो भाग आहे तो नेमका काय आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर निरीक्षण म्हणजे काय, निरीक्षण कसं करायचं, किती व्यक्तींची गरज असते आणि निरीक्षणाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत हे पाहिल्यानंतर त्याचा पुढचा भाग जो आहे तो म्हणजे मग निरीक्षण करत असताना किंवा निरीक्षण वस्तुनिष्ठ व्हावे म्हणून पाळावयाची तत्वे। म्हणजे निरीक्षण जर चांगलं व्हावं, वस्तुनिष्ठ व्हावं, शास्त्रीय पद्धतीनं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर काही तत्व आहेत, ती तत्व आपल्याला पाळावी लागतात। त्या तत्वांचा विचार केल्याशिवाय आपण निरीक्षण करू शकत नाही। तर आता ही तत्व नेमकी कोणकोणती आहेत त्या तत्वांचा आता आपण इथं थोडक्यात आढावा घेऊया। त्याच्यातलं पहिलं तत्व आहे बघा की निरीक्षणाची पूर्वकल्पना असता कामा नये। हे आता आपण त्या प्रकारामध्ये सुद्धा बघितलं होतं की ज्या व्यक्तीचं आपण निरीक्षण करणार आहोत त्या व्यक्तीला त्याची अजिबात कल्पना असता कामा नये। म्हणजे तुझं निरीक्षण करायला लागलेलो आहे असं आपण जर त्या व्यक्तीला सांगितलं तर त्या व्यक्तीच्या वर्तनामधील नैसर्गिकता संपून जाते आणि कृत्रिमपणा, ढोंगीपणा कदाचित त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं त्या व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना अजिबात द्यायची नाही। पूर्वकल्पना दिली तर मग ते निरीक्षण तुमचं चांगलं होणार नाही आणि तुमचे काढलेले निष्कर्ष हे चुकीचे ठरू शकतात, फसवे असू शकतात। त्यामुळं समोरच्या व्यक्तीला निरीक्षण करणार आहोत याची पूर्वकल्पना अजिबात देता कामा नये। त्यानंतर निरीक्षकाला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा इथं की जो व्यक्ती निरीक्षण करणारा आहे त्या व्यक्तीला निरीक्षण कसं करावं या संदर्भातलं प्रशिक्षण त्यांना छोटंसं घेणं गरजेचं आहे। कारण फार मोठं प्रशिक्षण पाहिजे असं नाही, परंतु निरीक्षण करत असताना नेमके कोणत्या बाबींचं निरीक्षण केलं पाहिजे, त्याच्या नोंदी कशा ठेवल्या पाहिजेत, नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय, सहनिरीक्षण म्हणजे काय किंवा आणखीन जे 4 प्रकार आपण बघितले त्या प्रत्येक प्रकाराने कसं निरीक्षण करायचं, समूहामध्ये जाऊन कसं निरीक्षण करायचं, बाजूला राहून कसं निरीक्षण करायचं ह्या संदर्भातलं छोटंसं प्रशिक्षण त्या व्यक्तीला असलं पाहिजे। म्हणजेच त्या व्यक्तीकडून मग चांगल्या पद्धतीने निरीक्षण घडून येईल, अन्यथा मग ते निरीक्षण चांगल्या पद्धतीने घडणार नाही। म्हणून निरीक्षण करणारा जो व्यक्ती आहे की ज्याला आपण निरीक्षक असं म्हणतो तर तो निरीक्षक जो आहे त्या निरीक्षकाला प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यानं प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे। त्यानं प्रशिक्षण जर घेतलेलं नसेल तर मग त्याच्याकडून कसं निरीक्षण करायचं, त्याच्या नोंदी कशा करायच्या हे त्याला कळणार नाही आणि त्यामुळं निरीक्षण चांगलं होऊ शकणार नाही। त्यासाठी निरीक्षकाला प्रशिक्षणाची आवश्यकता असते। त्यानंतर पुढचा तिसरा तत्व आहे ते म्हणजे
विना पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून निरीक्षण करणे. म्हणजे निरीक्षण करत असताना त्या निरीक्षकाच्या मनामध्ये कोणताही पूर्वग्रह असता कामा नये. म्हणजे समोरचा व्यक्ती भलेही मग तो तुमचा दुश्मन असू द्या किंवा चांगला मित्र असू द्या, कोणीही असू द्या समोर तुमच्या, किंवा तुमचा आवडता विद्यार्थी असू द्या किंवा न आवडता विद्यार्थी असू द्या, त्या व्यक्तीचं निरीक्षण करत असताना ते निरीक्षण तटस्थ भूमिकेतूनच झालं पाहिजे. म्हणजे हे निरीक्षण करत असताना तुमच्या मनामध्ये कोणताही पूर्वग्रह असता कामा नये की तो समोरचा विद्यार्थी माझा आता दुश्मन आहे, न आवडता आहे, म्हणून त्याच्या विरोधामध्ये आपण वाईट निरीक्षण करायचं, वाईट नोंदी लिहायच्या. असं जर केलं तर मग त्या तुमच्या निरीक्षणाला काहीच अर्थ राहणार नाही आणि त्याच्यामधून निघालेले निष्कर्ष हे चुकीचे फसवे असणार. त्यामुळं समोर कोणीही असू द्या, कुठलाही व्यक्ती असू द्या, निरीक्षण करणाऱ्याच्या मनामध्ये पूर्वग्रह अजिबात असता कामा नये. त्यानं चांगल्याच दृष्टिकोनामधून निरीक्षण केलं पाहिजे. तटस्थ वृत्ती ठेवून, तटस्थ दृष्टिकोन ठेवूनच निरीक्षण केलं पाहिजे. तरच केलेलं निरीक्षण हे शास्त्रीय पद्धतीनं होईल, अन्यथा मग ते वैज्ञानिक होऊ शकणार नाही. त्यानंतर निरीक्षण करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोंदी ठेवणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मागच्या पण व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा केली की ज्या व्यक्तीच्या वर्तनाचे आपण निरीक्षण करायला लागलेलो आहोत, त्या व्यक्तीचं वर्तन कसं कसं घडतं, घटना कशा घडतात, कसे प्रसंग घडतात, किंवा तो कसं वागतोय, इतरांशी कशा पद्धतीनं बोलतोय, या सर्व गोष्टींचं निरीक्षण करत असताना त्याच्या छोट्या छोट्या नोंदी आपण घेतल्या पाहिजेत. ह्या नोंदी घेतल्या तरच आपण नंतर त्याच्यावरून त्याचं विश्लेषण करू शकू आणि त्याच्यावर निष्कर्ष काढू शकू, किंवा एखादा अहवाल आपल्याला लिहायचा असेल तर तो अहवालसुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकेल. नोंदीच जर आपण घेतल्या नाहीत तर मात्र आज काहीतरी आपण निरीक्षण केलं आणि उद्या परवा तेरवा 8 दिवसानं मग तुम्हाला वाटलं की आता आपण त्या केलेल्या निरीक्षणाचा आता अहवाल लिहूया किंवा त्याचं विश्लेषण करूया. 8 दिवसांनी तुमच्या लक्षामध्ये काही देखील राहिलेलं नसतं. आणि म्हणून हे जर लक्षात राहावं असं आपल्याला वाटत असेल तर एकतर त्याच्या नोंदीच ठेवल्या पाहिजेत, किंवा किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्याचं रेकॉर्डिंग पण आपण करू शकता. पण रेकॉर्डिंग करत असताना सुद्धा म्हटलं की समोरच्या व्यक्तीला ते कळालं नाही पाहिजे की त्याचं आपण रेकॉर्डिंग करतोय. म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा रेकॉर्डिंग करत असताना त्याला समजलं नाही पाहिजे की त्याचं रेकॉर्डिंग करतोय. कारण त्याला जर समजलं तर त्याचं नैसर्गिक निरीक्षण तिथं होत नाही आणि त्याच्यामुळं त्यामध्ये बायस येण्याची शक्यता असते. म्हणून केलेल्या निरीक्षणाच्या जर नोंदी आपण ठेवल्या, महत्त्वाच्या घटनांच्या जर नोंदी केल्या तर त्याच्यावरून मग आपण अहवाल लिहू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो, त्याच्यावरून निष्कर्ष काढू शकतो. त्यानंतर नोंदी घेत असताना होणाऱ्या चुका टाळणे. म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, की जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण करत असतो तेव्हा जे निरीक्षण आपण करतोय ते निरीक्षण करत असताना ज्या काही नोंदी आपण घेतोय त्या नोंदी करत असताना काही चुका होत असतात. त्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. त्या चुका जर आपण टाळायला शिकलो तर मात्र अचूक नोंदी आपल्याकडून होतील आणि मग त्या नोंदींवरून आपण काढलेले निष्कर्षसुद्धा काय होतील, अचूक असतील. तर ह्या नोंदी करत असताना नेमक्या कोणत्या चुका होतात तर साधारणपणे 2 प्रकारच्या चुका होतात बघा. पहिली आहे अनिरीक्षण आणि दुसरी आहे अपनिरीक्षण. अनिरीक्षण म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही निरीक्षण करत असताना तुमचं दुर्लक्ष झालं, म्हणजे समोर तो व्यक्ती तिचं वर्तन घडतंय, किंवा मग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अनेक उदाहरणं घेतली की एखादा खेळाचं तुम्ही निरीक्षण करताय, खेळामध्ये त्या व्यक्तीचं वर्तन कसं असतं हे निरीक्षण आपण करतोय. आणि हे करत असताना त्या व्यक्तीच्या खेळाकडं तुमचं 1 मिनिट जरी दुर्लक्ष झालं, तुम्ही दुसरीकडे कुठंतरी बघितलं किंवा शेजारच्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत बसला आणि तुमचं जर दुर्लक्ष झालं तर त्याच्या नोंदी तुमच्याकडं येत नाहीत आणि ती जी चूक होते आपल्याकडून ते म्हणजे अनिरीक्षण. अनिरीक्षण म्हणजे निरीक्षणच न होणं. एखादी घटना घडून गेली पण त्याचं निरीक्षण करायचं तुमच्याकडून राहून गेलं, त्याच्या नोंदी घेण्याचं तुमच्याकडून राहून गेलं, म्हणजे ती झालेली चूक काय आहे, अनिरीक्षण आहे, की जे निरीक्षण तुम्ही केलंच नाही. महत्त्वाची गोष्ट होती, निरीक्षण त्याची नोंद आली पाहिजे होती, मात्र केवळ निरीक्षकाच्या चुकीमुळं त्याची नोंद घेतली गेली नाही आणि अशा प्रकारची जी चूक होते त्याला म्हणायचं अनिरीक्षण. आणि दुसरी चूक आहे ती म्हणजे अपनिरीक्षण. अपनिरीक्षण म्हणजे चुकीच्या नोंदी घेणं.
चुकीच्या, म्हणजे निरीक्षण काहीतरी तुम्ही एक केलेलं आहे, समोरच्या व्यक्तीचं वर्तन एक घडलं, पण तुम्ही नोंदवत असताना मात्र ते वेगळंच नोंदवलं, म्हणजे चुकीचं तुम्ही ते निरीक्षण केलं आणि चुकीच्या निरीक्षणावरून काय केलं, चुकीची नोंद केली, तर ती घडणारी चूक जी आहे त्याला म्हणतात अपनिरीक्षण. तर अशा पद्धतीनं नोंदी करत असताना ह्या ज्या चुका होतात ह्या चुका काय झाल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत, म्हणजे आपण केलेलं निरीक्षण आणि नोंदी ह्या अचूक होतील आणि त्याच्यावरून काढले जाणारे निष्कर्षसुद्धा अचूक होतील. त्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे लहान मुले आणि मतिमंद व्यक्ती यांच्या व आपल्या अनुभव विश्वातील फरक लक्षात घ्यावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही सुद्धा, की लहान मुलगा असेल किंवा एखादा मतिमंद व्यक्ती असेल की ज्याचं त्याला स्वतःच कळत नाही काय चाललेलं आहे आणि अशा व्यक्तीचं आपण निरीक्षण करतोय, किंवा लहान मुलगा आहे, लहान मुलाचं आपण निरीक्षण करतोय, तर अशा वेळेस त्या लहान मुलाच्या बाबतीमध्ये होणारं वर्तन आणि आपलं वर्तन याच्यामध्ये निश्चितच फरक असतो. कारण आपण मोठे आहोत किंवा निरीक्षण करणारा व्यक्ती मोठा आहे आणि ज्याचं निरीक्षण करायचं आहे ती व्यक्ती लहान आहे, किंवा समजा ती मतिमंद आहे, ती वेडी आहे, तिला काही कळत नाही, तर आपल्याला वाटत असतं की समोरच्या व्यक्तीनं कोणताही प्रसंग आला की धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे, आत्मविश्वासानं सामोरं गेलं पाहिजे, संकटावर मात करायला शिकलं पाहिजे. पण ती समोर असणारी व्यक्ती, तिचा वयोगट काय आहे, तुमचा वयोगट काय आहे, ह्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण लहान मुलगा आहे आणि लहान मुलगा त्या लहान मुलाच्या पद्धतीनेच वागणार आहे, त्याचं वर्तन तसंच घडणार आहे. वेडा व्यक्ती आहे, तो वेडासारखाच वागणार आहे. तुम्ही जर म्हटलं की अरे हा कसा काय वेड्यासारखा वागतोय, आणि तुम्ही जर चुकीचं निरीक्षण केलं, चुकीच्या नोंदी केल्या, तर मात्र ते कदाचित तिथं मान्य होणार नाही. कारण तो वेडा व्यक्ती वेडाच वागणार आहे. त्यानं जसं वर्तन केलेलं असेल तसं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक करायचा नाही, किंवा लहान मुलगा जसा वागलेला असेल तसंच आपण त्याचं निरीक्षण करायचं. कारण त्याचा अनुभव विश्व आणि आपला अनुभव विश्व याच्यामध्ये निश्चितच फरक असतो. आपण आपले विचार, आपली मतं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणजे मला असं वाटलं की त्यानं असं वागलं पाहिजे होतं, पण तुमच्या वागण्याला किंवा तुमच्या वाटण्याला इथं महत्त्व नाही. तिथं जे काही घडतंय त्याचंच निरीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटलं म्हणून तसं निरीक्षण झालं पाहिजे असं तिथं घडणं शक्य नाही. म्हणून ही एक चूक जी आहे ही चूक आपण इथं टाळली पाहिजे. आणि शेवटचं आहे, निरीक्षणानंतर सामान्य नियम किंवा निष्कर्ष काढावेत. म्हणजे जे काही निरीक्षण आपण केलं, समोरच्या व्यक्तीचं असेल, त्याच्या वर्तनाचं असेल, निरीक्षण केल्यानंतर ज्या काही नोंदी आपण घेतल्या होत्या त्या नोंदींचं विश्लेषण केलं पाहिजे आणि त्या विश्लेषणावरून जो काही निष्कर्ष निघाला किंवा जो काही सामान्य नियम तत्व बाहेर आलं ते काढलं गेलं पाहिजे. तरच तुम्ही केलेल्या निरीक्षणाला अर्थ प्राप्त होईल, अन्यथा त्याला अर्थ प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणजे निरीक्षण करत असताना निरीक्षक जो आहे त्या निरीक्षकाला एवढी तत्त्व पाळावी लागतात. ही तत्त्व पाळूनच त्यानं निरीक्षण केलं पाहिजे. मगच त्याचं निरीक्षण कसं होईल, वस्तुनिष्ठ होईल आणि शास्त्रीय होईल, अन्यथा ते शास्त्रीय होऊ शकणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चांगल्या निरीक्षकाची गुणवैशिष्ट्ये. आता चांगला निरीक्षक कुणाला म्हणायचं, त्याची काही गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर ती गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत बघा. निरीक्षक प्रशिक्षित असावा. मगाशी पण आपण हा भाग बघितला की जो व्यक्ती निरीक्षण करणारा आहे, निरीक्षक आहे, तो कसा असला पाहिजे, प्रशिक्षितच असला पाहिजे. निरीक्षण कसं करायचं याचं त्याला ज्ञान असलंच पाहिजे, तरच त्याच्याकडून होणारं निरीक्षण हे वस्तुनिष्ठ होईल, अन्यथा ते व्यक्तिनिष्ठ होऊ शकतं. म्हणून प्रशिक्षित असेल तर तो चांगला निरीक्षक आहे. निरीक्षकाचा दृष्टिकोन विना पूर्वग्रह दूषित असावा. म्हणजे हे एक त्याचं गुणवैशिष्ट्य आहे. की काय गुणवैशिष्ट्य आहे की निरीक्षकाचा दृष्टिकोन विना पूर्वग्रह दूषित असावा. म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणताही पूर्वग्रह असता कामा नये, कारण पूर्वग्रह निर्माण झाला की मग ते निरीक्षण चांगलं होणार नाही. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे, निरीक्षण कोणत्या दृष्टिकोनातून करावयाचे आहे हे आधीच ठरवावे. म्हणजे समोर घडणाऱ्या प्रसंगाचं, घटनेचं किंवा व्यक्तीचं, वस्तूचं आपण जे काही निरीक्षण करायला लागलेलो आहे
हे निरीक्षण करत असताना ते कोणत्या दृष्टिकोनातून करायचं आहे हे आधीच ठरलं पाहिजे. म्हणजे निरीक्षण कसं करायचं आहे, कुणाचं करायचं आहे, कशाचं करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी अगोदर ठरलेल्या असल्या पाहिजेत. ऐनवेळी तिथं गेल्यानंतर बघू असं जर म्हटलं तर मग नेमकं काय निरीक्षण करायचं हे कळणारच नाही. म्हणून अगोदरच हे सगळं ठरलं असलं पाहिजे की काय करायचं आहे किंवा कसं निरीक्षण करायचं हे आधीच ठरलं पाहिजे, तरच त्या निरीक्षणाला अर्थ प्राप्त होईल. त्यानंतर आपल्या आवडीनिवडीचा परिणाम निरीक्षणावर होऊ देऊ नये. म्हणजे मगाशी जसं म्हणलं की मला काय वाटतंय, मला असं वागलं पाहिजे होतं किंवा माझ्या मनात काय विचार आला, माझं मत काय आहे, माझी आवड काय आहे, माझी निवड काय आहे, त्याचा आणि समोर घडणाऱ्या प्रसंगाचा काहीही संबंध नाही. म्हणजे मला वाटलं असं घडलं पाहिजे होतं तर तसं तिथं घडणारच नाही, कारण तुम्ही तिथं नाही. तिथं असणारा किंवा ज्याचं निरीक्षण आपण करतोय ती व्यक्ती दुसरी आहे आणि त्यामुळे तुम्हाला वाटेल तसं तो वागणारच नाही. त्यासाठी आपल्या आवडीनिवडीचा परिणाम अजिबात त्या निरीक्षणावर होऊ द्यायचा नाही. जसं घडत असेल तसं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आपला अपेक्षाभंग निरीक्षणावर होऊ नये. म्हणजे मला वाटत होतं की त्या लहान मुलानं मोठ्या माणसासारखं वागलं पाहिजे होतं. आपण तो लहानच आहे ना, तो मोठ्या माणसासारखा कसं वागेल. तुम्हाला वाटतं की त्यानं शहाण्यासारखं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, पण तो लहान आहे, त्याला अजून कळत नाही, त्याला समजत नाही. त्याला जेव्हा समजेल तेव्हा तो तुमच्यासारखं वागेल. परंतु तुमचा अपेक्षा काय आहे आता की त्यानं मोठ्या माणसासारखं वागलं पाहिजे आणि मग तुम्ही निरीक्षण करत असताना तो लहान मुलगा लहान मुलासारखाच वागणार आहे. मग तिथं काय होईल, तुमचा अपेक्षाभंग होईल. म्हणजे निरीक्षक जो आहे त्या निरीक्षकाचा अपेक्षाभंग होईल आणि अपेक्षाभंग झाला तर त्याचा निरीक्षणावर परिणाम झाला नाही पाहिजे. कारण समोरचा व्यक्ती वेगळा आहे, तुम्ही वेगळा आहे. तुमच्या कुठल्याही अपेक्षा त्या निरीक्षणाकडून ठेवायच्या नाहीत. आणि निरीक्षक हा बुद्धिमान आणि कल्पक असला पाहिजे. म्हणजे निरीक्षण कसं करावं, कोणत्या गोष्टीचं करावं, कधी करावं, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्यात, की ठेवलेल्या नोंदीवरून विश्लेषण कसं करायचं, कसा अभ्यास करायचे, त्याच्यावरून निष्कर्ष कसे काढायचे, त्याचं सर्वसामान्यीकरण कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो निरीक्षक हा बुद्धिमान असला पाहिजे आणि कल्पक असला पाहिजे. तरच त्याला ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील, अन्यथा शक्य होऊ शकणार नाही. म्हणून निरीक्षण करणारा जो व्यक्ती आहे त्या निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीकडं एवढी गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत तरच तो चांगला निरीक्षक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मग पुढची गोष्ट आहे ते म्हणजे निरीक्षणाचे फायदे. म्हणजे निरीक्षणाच्या माध्यमातून जे काही व्यक्तिवर्तनाचा आपण अभ्यास करणार आहोत त्या निरीक्षणाचे नेमके काय फायदे आहेत बघा. तर मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करता येते. म्हणजे निरीक्षणाचा फायदा काय आहे की समोरचा व्यक्ती कोण आहे, तो मानव आहे का, एखादा गाढव आहे, घोडा आहे, मांजर आहे का, आणि कुणी दुसरा कुठला तरी मानवेतर प्राणी आहे. कुठलाही प्राणी असू दे त्या प्राण्याचं वस्तुनिष्ठ निरीक्षण या पद्धतीच्या माध्यमातून करता येतं. मग तो माणूस असू द्या किंवा माणूस सोडून इतर प्राणी असू द्या, प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण आपण या पद्धतीच्या माध्यमातून करू शकतो. हा त्याचा फायदा आहे. त्यानंतर आत्मनिरीक्षणापेक्षा बाह्य निरीक्षण हे अधिक वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक आहे. निश्चितच आहे, कारण आत्मनिरीक्षणामध्ये व्यक्तिनिष्ठता येत असते. तिथं ती व्यक्तिनिष्ठता आल्यामुळं ते निरीक्षण शास्त्रीय होऊ शकत नाही. मात्र इथं बाह्य निरीक्षण हे अधिक वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक आहे. का तर आत्मनिरीक्षणामध्ये निरीक्षण करणारा व्यक्ती एकच असतो, मात्र वस्तुनिष्ठ निरीक्षणामध्ये निरीक्षण करणारा व्यक्ती आहे आणि ज्याचं निरीक्षण करायचं आहे तो व्यक्ती वेगळा आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्यामुळं आपल्याला इथं हे निरीक्षण वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक होतं. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या परवडणारं आहे. म्हणजे ह्या निरीक्षणासाठी काय फार मोठे पैसे, हजारो रुपये, लाखो रुपये लागतात असं नाही. फक्त काय आहे, तुम्ही व्यवस्थित त्या समोर घडणाऱ्या घटनेचं डोळ्याने निरीक्षण करायचं आहे. आता डोळे उघडे ठेवायसाठी आपल्याला काय पैसे लागू शकतात का? नाही. फार तर फार पैसे कशाला लागतील? एक साधा 5 रुपयाचा पेन आणि 10-20 रुपयाची वही. का तर नोंदी ठेवायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे नोंदी ठेवण्यासाठी तुम्हाला वही पेन लागेल आणि निरीक्षण करण्यासाठी स्वतःचे डोळे लागतील. मोबाईलच्या साह्यानं आपण रेकॉर्डिंग करणार असू तर आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, त्यामुळं फक्त निरीक्षण करायचं आहे म्हणून मोबाईल वेगळा खरेदी करण्याची सुद्धा गरज नाही.
तर आर्थिकदृष्ट्या हे काय आहे, परवडणारा अशा प्रकारची पद्धती आहे. व्यक्ती आणि समूहाचे निरीक्षण केले जाते. म्हणजे ह्या पद्धतीचा हा एक फायदा आहे की एका व्यक्तीचं सुद्धा आपण निरीक्षण करू शकतो आणि अनेक व्यक्तींचं सुद्धा आपण निरीक्षण करू शकतो. म्हणजे जसं मग अशी खेळाचं उदाहरण दिलं की खेळामध्ये एखाद्याच खेळाडूचं सुद्धा तुम्हाला निरीक्षण करता येऊ शकतं आणि सगळ्याच्या सगळ्या खेळाडूंचं सुद्धा आपल्याला निरीक्षण करता येऊ शकतं. म्हणजे एक व्यक्ती असेल किंवा समूह असेल, दोघांचंही निरीक्षण आपल्याला या पद्धतीनं करता येऊ शकतं. लहान मुलं असतील, मनोविकृत व्यक्ती असतील, त्यांचंही निरीक्षण आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे हा पण फायदा आहे की केवळ मोठ्या माणसाचं निरीक्षण केलं जातं असं नाही, शहाण्या माणसाचं निरीक्षण केलं जातं असं नाही, तर लहान मुलांचं सुद्धा आपण निरीक्षण करू शकतो. आणि एखादी वेडी मनोविकृत व्यक्ती असेल तरीसुद्धा त्याच्या वर्तनाचं निरीक्षण आपल्याला या माध्यमातून करता येऊ शकतं की जे आत्मनिरीक्षणामध्ये करता येत नव्हतं. म्हणजे आत्मनिरीक्षणामधला हा तोटा होता की लहान मुलाला स्वतःचं कसं निरीक्षण करायचं हे माहीत नसतं, कळत नसतं, त्यामुळे तो आत्मनिरीक्षण करू शकत नाही. वेडा मनोविकृत व्यक्ती तर त्यालाच कळत नसतं की त्याचं काय चाललेलं आहे आणि त्याला जर तुम्ही म्हणायला लागला की तू तुझं आत्मनिरीक्षण कर आणि आम्हाला सांग काय घडलं, तर त्याला ते करता येऊ शकत नसतं. अशा वेळेस आत्मनिरीक्षणापेक्षा ह्या लहान मुलांचं आणि मनोविकृत व्यक्तींचं निरीक्षण करण्यासाठी ही निरीक्षण पद्धतीच आपल्याला फायदेशीर ठरते. त्यानंतर एकाच वर्तनाचे पुन्हा निरीक्षण करता येते. म्हणजे असं नाही की आपण एकदा निरीक्षण केलं आणि त्या एकाच निरीक्षणावर निष्कर्ष काढला पाहिजे, असं पण नाही की एखादा प्रसंग घडला म्हणजे तो काही एकदाच घडणार आहे असं नाही, अनेक वेळा तो घडणार आहे. म्हणजे समजा आपल्या वर्गामध्ये एखाद्या आपला मित्रमैत्रीण हा सारखा खोड्या करत असतो, खोडकर असतो किंवा बेशिस्त वर्तन करत असतो. आता त्याचं हे घडणारं वर्तन जे आहे हे वर्तन काही एकच दिवस घडणार आहे का? नाही, तर रोज घडणार आहे किंवा 2 दिवसांनी 4 दिवसांनी हे सातत्यानं घडतच राहणार आहे. त्यामुळं त्या वर्तनाचं आपल्याला पुन्हा निरीक्षण करता येऊ शकतं, पुन्हा नोंदी घेता येऊ शकतात आणि मग त्याच्यावरून आपण चांगल्या पद्धतीनं निष्कर्ष काढू शकतो. एकाच वेळी अनेक व्यक्तींचा उपयोग देखील आपल्याला इथं करता येतो. म्हणजे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण करणारा व्यक्ती हा एकच असला पाहिजे असंही नाही. म्हणजे जसं आपण निरीक्षण ज्याचं करायचं आहे ते एका व्यक्तीचं पण करू शकतो आणि समूहाचं पण करू शकतो, तसंच निरीक्षक किंवा निरीक्षण करणारा व्यक्तीसुद्धा हा एकच असला पाहिजे असं काही त्याला मर्यादा नाही. तर निरीक्षण करणारे व्यक्तीसुद्धा अनेक असू शकतात, अनेक व्यक्तींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला निरीक्षण करता येऊ शकतं. त्यानंतर शेवटचा फायदा आहे तो म्हणजे ही एक शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धती आहे. म्हणजे ही जी पद्धती आहे ही पद्धती कशी आहे तर शास्त्रीय आहे, वैज्ञानिक आहे की कारण हे वस्तुनिष्ठ निरीक्षण होतं, कुठल्याही प्रकारचा बायस त्या निरीक्षणामध्ये राहत नाही, ढोंगीपणा राहत नाही, कृत्रिमपणा येत नाही आणि त्याच्यामुळं हे केलेलं निरीक्षण जे आहे ते कसं आहे, शास्त्रीय आहे किंवा वैज्ञानिक असतं. त्यानंतर निरीक्षण पद्धतीचे तोटे म्हणजे फायदे बघितल्यानंतर मग या निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा काय आहेत, तोटे नेमके काय काय आहेत हे आता आपण बघूया. त्याच्यातलं पहिला तोटा किंवा पहिली मर्यादा आहे की अप्रामाणिक आणि ढोंगी व्यक्तीच्या निरीक्षणावरून काढलेले निष्कर्ष कदाचित फसवे असू शकतात. म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण निरीक्षण करणार आहोत तो व्यक्तीच मुळात अप्रामाणिक आहे, तो ढोंगी आहे आणि अशा व्यक्तीच्या निरीक्षणावरून जर तुम्ही निष्कर्ष काढायला लागला तर मात्र मग ते निष्कर्ष फसवे असणार याच्यात मात्र शंका नाही. कारण अनेक वेळा मी मागं पण तुम्हाला उदाहरण सांगितलं की राजकारणी लोक जे असतात ते राजकारणी लोक अनेक वेळा त्यांचं वर्तन जे आहे हे वर्तन वेगवेगळं असतं, ढोंगी असतं. म्हणजे समोर एक बोलायचं आणि करायचं वेगळंच. म्हणजे मी मागं पण तुम्हाला सांगितलं की नाटकी स्वभाव असतो आणि ते भाषण देत असताना मी अमुक करेन, मी तमुक करेन, मी असं करतो, मी तसं करतो, भल्या मोठमोठ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि एकदा त्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर 5 वर्ष तो तुमच्याकडं ढुंकून देखील फिरकत नाही आणि केलेल्या ज्या काही वल्गना असतात, भाषणामध्ये केलेले मोठमोठे दावे असतात ते सगळे खोटे ठरतात. एखादा दुसरं गोष्ट त्याच्यातली पूर्ण केली जाते, मात्र सगळेच जे गोष्टी तो सांगितलेला असतो त्या पूर्ण होत नाही. म्हणजे अशा व्यक्तीचं जर आपण निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरून तो व्यक्ती फार महान आहे, फार कामसो आहे, फार काम करतो असं जर तुम्ही म्हटला तर मात्र ते निष्कर्ष फसवे असतील, ते खरे असू शकणार नाही.
त्यानंतर पुढची मर्यादा काय आहे की प्रशिक्षित निरीक्षक मिळणे अवघड आहे. म्हणजे निरीक्षण करणारा जो व्यक्ती आहे, प्रशिक्षक जो आहे, तो प्रशिक्षक हा कसा असला पाहिजे, प्रशिक्षित असला पाहिजे. म्हणजे छोटं मोठं तरी प्रशिक्षण त्याचं झालेलं असलं पाहिजे. मात्र अशा प्रशिक्षित व्यक्ती मिळणं, निरीक्षक मिळणं ही थोडीशी अवघड बाब आहे. ही एक मर्यादा आहे. निरीक्षण पूर्वग्रह दूषित केल्यास वास्तववादी होत नाही. म्हणजे निरीक्षण करत असताना तुमच्या मनामध्ये जर पूर्वग्रह निर्माण झाला तर मात्र मग पूर्वग्रह निर्माण झाला तर ते निरीक्षण वास्तववादी होणार नाही, खोटं असू शकेल. ही पण त्याची एक मर्यादा आहे. प्राणी वर्तनाचे निष्कर्ष कदाचित सदोष असू शकतात. म्हणजे प्राणी वर्तनाचे, वर्तन शब्द आहे हा इथं वर्ण झाले, प्राणी वर्तनाचे निष्कर्ष कदाचित सदोष असू शकतात. म्हणजे प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्राणी कसं वागतात, त्यांचं वर्तन कसं असतं, याच्यावरून जर तुम्ही निष्कर्ष काढायला लागला तर कदाचित ते सुद्धा चुकीचे असू शकतात. म्हणजे समजा एखाद्या कुत्र्याचं तुम्ही निरीक्षण करायला लागलाय आणि त्या कुत्र्याच्या निरीक्षणावरून तुम्हाला असं आढळलं की तो कुत्रा फार शांत आहे, अतिशय चांगला स्वभाव त्याचा आहे, मनमिळावू आहे, आपल्याबरोबर खेळतो, सगळं करतो. पण तुम्ही एखाद्या दिवशी त्याला डिवचलं तर तो तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो कुत्रा अतिशय शांत आहे, मनमिळावू आहे असं तुम्ही निरीक्षण केलं आणि त्याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढला की हा कुत्रा कधी चावत नाही. पण प्रसंग जर निर्माण झाला तर तो कुत्रा तुम्हाला चावेल सुद्धा. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही काढलेला निष्कर्ष हा मग दोष असेल, त्याच्यामध्ये तो सदोष असणार नाही. अबोधावस्थेतील मनाच्या वर्तनाचे निरीक्षण होऊ शकत नाही. म्हणजे ही एक मर्यादा आहे की जी मर्यादा तिथं येणारच आहे. कारण अबोधावस्था म्हणजे तुम्ही झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, झोपलेल्या अवस्थेमध्ये तुमचं निरीक्षण आपण करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा, अबोधावस्थेमध्ये सुद्धा हे निरीक्षण करता येणार नाही. वर्तन का घडले याचं स्पष्टीकरण देता येत नाही. म्हणजे समोर घडणाऱ्या वर्तनाचं निरीक्षण आपण करतोय, हे निरीक्षण कसं घडलं हे तुम्ही सांगू शकता, पण ते वर्तन का घडलं हे मात्र आपण सांगू शकत नाही. म्हणजे समोर घडणारी घटना, प्रसंग, वर्तन जे आहे हे वर्तन कसं घडलं हे आपल्याला सांगता येईल की बाबा असं झालं, तसं झालं, तसं झालं. मात्र त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, हे वर्तन असंच का घडलं हे मात्र आपल्याला निरीक्षणावरून सांगता येत नाही. हे एक त्याची मर्यादा आहे. आणि पुढची मर्यादा आहे कामवासना आणि लैंगिक समस्या या व्यक्तिगत प्रश्नासंदर्भातील वर्तनाचे निरीक्षण करता येत नाही. म्हणजे काही गोष्टी या प्रायव्हेट असतात, पर्सनल असतात, अशा गोष्टींचं आपण निरीक्षण करू शकत नाही आणि त्यामुळं ही देखील त्याची एक मर्यादा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण निरीक्षण पद्धती नेमकी काय आहे, त्या निरीक्षण पद्धतीचं स्वरूप कसं आहे, निरीक्षणाचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर निरीक्षण करत असताना कोणकोणती तत्त्व आपण पाळली पाहिजेत, प्रशिक्षित निरीक्षक जो आहे तो निरीक्षक चांगला व्हावा त्यासाठी त्याच्याकडं कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत आणि निरीक्षण पद्धतीचे नेमके फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, या सर्व गोष्टींची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. म्हणजे निरीक्षण किंवा वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती असेल किंवा बाह्य निरीक्षण पद्धती असेल, या पद्धतीचा सविस्तर अभ्यास आपण या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून केलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ आपणाला आवडले असतील तर नक्कीच याला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.